इकडे मनोज जरांगे पाटील हे आज बीड शहरामध्ये इशारा सभा घेत आहेत। या सभेपूर्वी रॅली काढून ते सभास्थळापर्यंत पोहोचणार आहेत। या रॅलीच्या सुरुवातीलाच बार्शी नाका चौकामध्ये मुस्लिम बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जोरदार तयारी केलेली आहे। या ठिकाणी एक छोटं स्टेज पण उभारण्यात आलेलं आहे आणि याच स्टेजचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। इशारा सभेसाठी मनोज जरांगे पाटील हे ज्यावेळेस बीड शहरामध्ये पोहोचतील त्यावेळी याच बीड शहरामधून त्यांची रॅली काढण्यात येणार आहे। मात्र या सुरुवातीला पहिलं स्वागत जे होत आहे ते स्वागत मुस्लिम समाजा बांधवाकडून करण्यात येणार आहे आणि त्याची तयारी या ठिकाणी बार्शी नाक्या चौकामध्ये मुस्लिम समाजाकडून अशा प्रकारचे बॅनर्स लावण्यात आले। त्या ठिकाणी छोटंसं व्यासपीठ उभा करण्यात आलं आहे आणि याच ठिकाणी पहिल्यांदा मनोज जरांगे येथील त्यांचं स्वागत या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवाच्या वतीनं करण्यात येणार आहे। यापूर्वी आपण मराठा समाजाच्या अशा सभामध्ये इतर समाज बांधवांनी सुद्धा त्यांच्या अल्पोपहाराची पाण्याची व्यवस्था केल्याचं पाहायला मिळालं असेल। मात्र या ठिकाणी आज मनोज जरांगे पाटील यांची जी इशारा सभा बीडमध्ये होते त्या इशारा सभेच्या आधी सुरू होणाऱ्या रॅलीची सुरुवात ही मुस्लिम समाज बांधवाकडून स्वागताने होणार आहे। कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।